वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपलं 14 चॅप्टर आहे कंपाऊंड इंटरेस्ट. तर तो कंपाऊंड इंटरेस्ट आपण मागच्या व्हिडिओपासून स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये आपण 14.1 ऑलरेडी बघितलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 14.2 जो आहे त्याच्यामधले 1 to 5 क्वेश्चन हे जे आहेत प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये ते या व्हिडिओमध्ये बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. तर त्या ब्रिजला सुरुवातीला किती वर्कर्स होते? 320. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. ओके, तर आफ्टर 2 years किती वर्कर्स असतील, नंबर ऑफ वर्कर्स ते फाइंड आउट करायचं. पर इयर किती इन्क्रीज होत आहे त्याच्यामध्ये 25% इन्क्रीज होत आहेत. ओके, तर आपण इथं कंपाऊंड इंटरेस्टचा जो एचा फॉर्म्युला आहे तो इथं यूज करणार आहे. याच्यामध्ये जे इनिशियल जे नंबर ऑफ वर्कर्स आहेत तर त्याला पी घेऊया. म्हणजे पी इज इक्वल टू किती येणार? 320. रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंटने इन्क्रीज होत आहेत? 25%. आणि नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 2 years. नंबर ऑफ इयर्स येणार 2 years. तर पी, आर आणि एन तर हे फाइंड आउट करून घ्यायचे. आता हे फाइंड आउट केल्यानंतर इथे एचा फॉर्म्युला लिहायचा. सो ए इज इक्वल टू, ओके, एचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन हा फॉर्म्युला लिहायचा. ओके, ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. आता याच्यामध्ये पी ची व्हॅल्यू ठेवूया 320. ओके, पी ची व्हॅल्यू ठेवली 320 मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100. 1 प्लस आर ची व्हॅल्यू किती आहे? 25%, म्हणजे 25 अपॉन 100 रेस टू एन. एनच्या व्हॅल्यूला काय करायचं? एन किती आहे? 2 years. तर इथे एनची व्हॅल्यू ठेवूया 2. म्हणजे पी ची व्हॅल्यू ठेवली 320, 1 प्लस आर ची व्हॅल्यू 25 अपॉन 100, एन ची व्हॅल्यू 2. आता हे ठेवल्यानंतर इज इक्वल टू 320 मल्टिप्लाय. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर 100 वनचा किती येणार? 100. डिनॉमिनेटर सेम करायचं आणि मगच ऍडिशन करायची. सो 100 मल्टिप्लाय 1, 100 वनचा 100, त्याच्यामध्ये किती ऍड करायचे? 25. सो 100 प्लस 25 म्हणजे किती येणार? 125 अपॉन 100. ओके, 100 वनचा 100, त्याच्यामध्ये 25 ऍड केले तर 125 अपॉन 100 मल्टिप्लाय. आता स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स घ्यायचे, म्हणजे परत 125 अपॉन 100. ओके, तर हे येणार. मग आता कॅन्सल करूया. झिरोला झिरो वगैरे काही कॅन्सल होतं. झिरोला हा झिरो काय झाला? कॅन्सल झाला. आता बघा इथे 10 ने आपण काय करू शकतो? 125 मल्टिप्लाय 125 ते पण करू शकता तुम्ही, किंवा इथे सिम्प्लिफाय करूया. 5 ने डिवाइड करायचं. 5 2 जा 10 आणि इथे जर 5 ने डिवाइड केलं आपण तर 5 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार? 5 2 जा 10, 2 राहणार आणि 5 5 जा 25. ओके, तर 25 येणार. तसं इथं 5 ने डिवाइड केलं तर दोघांना 5 ने डिवाइड केलं. 5 2 जा 10 आणि वरचे 0 म्हणजे 20 आले आणि इथे किती येणार? 25. ओके, परत आपण इथे काय करू शकतो? आणखी 20 आणि 25 ला 5 ने डिवाइड करायचं. 5 4 जा 20 आणि इकडे काय होणार? 5 5 जा 25. तर हा पण येईल. परत इथे 4 1 जा 4, 4 8 जा 32. ओके, 4 8 जा 32. परत 2 1 जा 2, 2 4 जा 8. हे सगळं कॅन्सल केल्यानंतर काय काय राहतंय बघा याच्यामध्ये. इथे 4 राहिला. ओके, परत इथे राहिला 25, परत इथे राहिला 5. आता खाली बघा, फक्त हे 1 आणि 1 राहिलं. 1 ने डिवाइड केलं काय, मल्टिप्लाय केलं काय, त्याने काही फरक पडत नाही. ओके, त्यामुळे 1चा काही याच्यात घ्यायचं नाही, इन्क्लूड करायचं नाही. मग आता इथे बघा 25 मल्टिप्लाय 4 येणार 100. सॉरी, 100 मल्टिप्लाय 5. ए ची व्हॅल्यू किती येणार? ए इज इक्वल टू 500. ओके, सो फायनल आन्सर आपलं किती आलं? 500. द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years इज इक्वल टू, देअरफॉर नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years इज इक्वल टू 500. हे तुमचं काय येणार? फायनल आन्सर येणार. नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years इज 500 आणि हे फायनल आन्सर तिथे लिहायचं. म्हणजे हा पहिला झाला. आता सेकंड वन बघूया. Now second question. A shepherd has 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years. If the number of sheep is increased 8% every year. तर याच्यामध्ये सुद्धा आपण तो एचाच फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर स्टार्टिंगला काय करूया इथे स्टार्ट करताना. तर बघा इनिशियली किती नंबर होता शिपचा? पी इज इक्वल टू 200. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट, सॉरी,
रेट ऑफ इन्क्रीज कितीने इन्क्रीज होत आहे त्यांचा नंबर 8%. आणि नंबर ऑफ इयर्स किती इयर्स साठी पाहिजे 3 इयर्स. ओके 3 इयर्स. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. त्याच्यानंतर आपण चा फॉर्म्युला लिहायचा. सो पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि आता याच्यात आपण व्हॅल्यू पुट करणार. पी ची व्हॅल्यू किती आहे इनिशियल व्हॅल्यू किती आहे 200. 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8 अपॉन 100 रेस टू एन. यांची व्हॅल्यू किती आहे 3 इयर्स. आता इथे ए इज इक्वल टू 200 100 वन जा 100 प्लस 8 केले. 100 प्लस 8 किती येणार 108 अपॉन 100. रेस टू किती आहे इथे 3 आहे. तर रेस टू 3 मुळे काय करणार आपण 3 टाइम्स घेणार. हे डिनॉमिनेटर सेम करायसाठी 100 वन जा 100 प्लस 8 108. 108 अपॉन 100 108 अपॉन 100. क्यूब असल्यामुळे रेस टू 3 असल्यामुळे 3 टाइम्स घ्यायचे. आता 0 कॅन्सल करूया. इथे 2 0 ला ह्या 2 0 कॅन्सल होतील. ओके परत हे केल्यानंतर इथे ए इज इक्वल टू ओके तर काय करायचं बघा 108 2 आहे तसं ठेवायचे 2 मल्टिप्लाय या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं 108 मल्टिप्लाय जस्ट मिनिट 108 ओके या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं. आलेल्या आन्सरला परत 108 न मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय 108. तर हे 3 टाइम्स केल्यानंतर किती येणार आहे बघा 12,59,712. ओके हे आन्सर येतंय का बघा. आणि इथे डिवाइड मध्ये किती राहिले 100 मल्टिप्लाय 100 4 0 होणार म्हणजे 10,000 1 2 3 4. ओके आता त्याच्यानंतर ए इज इक्वल टू इथे परत याला कितीने मल्टिप्लाय करा 2 ने मल्टिप्लाय करा. तर याला परत आलेल्या आन्सरला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर हे किती येणार 2519 ओके 424. तर 2 ने मल्टिप्लाय केलं 25,19,424 अपॉन 10,000. आता 10,000 न ज्यावेळी तुम्ही डिवाइड करता त्यावेळी एकच फक्त याच्यामध्ये चेंज होतोय की इथे डेसिमल येतो. तर याच्यावर 0 किती आहेत तर 1 2 3 4 0 आहे. तर मागून 4 प्लेसेस यायचे असे. आणि ते 4 प्लेसेस आल्यानंतर मागून 4 प्लेसेस कारण याच्यावर 0 किती आहेत 4 आहे. सो 1 2 3 4 251.9424. तर हे आपला आन्सर आला. आता हे इथं मी एक साईन वापरतो इज इक्वल टू. आता नंबर ऑफ शिप्स आहेत त्यामुळे काय होणार हे पॉईंट मध्ये घ्यायच्या ऐवजी काय घ्यायचं आपण 252 घ्यायचं आणि इथे लिहायचं अप्रॉक्सिमेटली. ओके अप्रॉक्सिमेटली म्हणजे आपण ते पॉईंट मधलं काय केलं ते 90.94 आलं त्याला अप्रॉक्सिमेशन किती केलं म्हणजे अप्रॉक्सिमेटली म्हणजे त्याचा पुढचा नंबर घ्यायचा. तर काय घेणार आपण 252 घ्यायचा. ओके तरच ते आपलं मागचं जे आन्सर आहे त्याप्रमाणे करेक्ट आन्सर येईल. द इन्क्रीज इन द नंबर ऑफ शिप इन ओके फाइंड द नंबर ऑफ शिप्स. म्हणजे त्यामुळे काय म्हणणार द नंबर ऑफ शिप्स आफ्टर 3 इयर्स फायनल सेंटेन्स द्यायचं. देअरफॉर द नंबर ऑफ शिप्स आफ्टर 3 इयर्स इज इक्वल टू 252. हे लक्षात ठेवा. इथं काय केलं 0.94 असल्यामुळे अप्रॉक्सिमेटली त्याला किती घेतलेलं आहे 252. तरच ते आपलं मागच्या प्रमाणे आन्सर आपलं येणार आहे. Now next question. In the forest there are 40,000 trees. Find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at rate 5% per year. एका फॉरेस्ट मध्ये इनिशियल नंबर ऑफ ट्री किती आहेत 40,000. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आफ्टर 3 इयर्स समजा रेट ऑफ इन्क्रीज पर इयर 5% आहे. तर आफ्टर 3 इयर्स नंबर ऑफ ट्रीज किती होते. इनिशियली ट्रीज किती होते तर पी इज इक्वल टू इनिशियली किती होते 40,000. सो पी ची व्हॅल्यू किती येणार पी इज इक्वल टू 40,000. ओके देन याच्यामध्ये इथे जर बघितलं आपण रेट आर इज इक्वल टू 5%. आर इज इक्वल टू 5% आणि लास्ट नंबर ऑफ इयर्स इज 3 इयर्स. मग आता एचा फॉर्म्युला यूज करायचा जसं की आपण आधीच्या 2 एक्झाम्पल मध्ये करतो. पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू किती करायचे एन करायचे. ओके व्हॅल्यू टाकूया एची व्हॅल्यू पी ची व्हॅल्यू टाकायची 40,000 मल्टिप्लाय 1 प्लस आर ची व्हॅल्यू टाकायची 5% 5 अपॉन 100 रेस टू एन किती आहे 3 इयर्स. ओके आता याच्यात 40,000 इज इक्वल टू
मल्टिप्लाय 100 वन जा 100, त्याच्यामध्ये किती ऍड करायचे 5. 105. 100 वन जा 100 आणि मग 5 ऍड केले तर 105 अपॉन 100 रेस टू 3 असल्यामुळे किती घ्यायचं 3 टाइम्स 100 अप. ओके 3 टाइम्स घेतला. ओके कारण रेस टू किती आहे 3. तर आता बघूया 0 कसं कॅन्सल होतात. 2 0ला ह्या 2 0 कॅन्सल होतील. इथल्या 2 0ला हे 2 0 काय होतील कॅन्सल होतील. मग आता आपण याच्यात मल्टिप्लिकेशन करूया. 4 मल्टिप्लाय इथं फक्त 4 राहिला. ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 105 मल्टिप्लाय 105 मल्टिप्लाय 105. ओके 3 टाइम्स करायचे. सो 11,57,625 म्हणजे पहिल्यांदा या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं. आलेल्या आन्सरला परत 105 ने मल्टिप्लाय करायचं. डिवायडेड बाय किती राहिले फक्त खाली 100 राहिले. कारण हे 0 गेल्यामुळे 1 मल्टिप्लाय 1 ने काही फरक पडणार नाही. त्यामुळे हे करायचं. तर काय करणार याला 4 ने मल्टिप्लाय करणार. आता जे आन्सर आलं होतं त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं. तर 4 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार 46,30,500 डिवायडेड बाय किती आहे 100 आहे. तर इथे काय होणार या 2 0ला हे लास्टचे 2 0 काय करायचे कॅन्सल करायचे. म्हणजे एचा आन्सर आपलं किती येणार ए इज इक्वल टू 46,305 हे तुमचं फायनल आन्सर येणार. ओके सो फायनल आन्सर कसं लिहिणार तुम्ही इथं सॉरी expected number of trees after 3 years. The expected number of trees after 3 years is 46,305. असं इथं फायनल सेंटेन्स लिहायला विसरू नका. तर आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. The cost price of machine is 2,50,000. The rate of depreciation is 10% per year. Find the depreciation in the price of machine after 2 years. आता इथे रेट ऑफ डिप्रिसिएशन जो आहे तो किती आहे 10% आहे. डिप्रिसिएशन म्हणजे काय त्या मशीनची जी प्राइस आहे ती पर इयर काय होणार आहे लेस होणार आहे कमी होणार आहे. त्यामुळे इथे डिप्रिसिएशन असल्यामुळं किंवा डिक्रीज होत असल्यामुळे प्राइस ती निगेटिव्ह घ्यायची. एवढं याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता बघा पहिल्यांदा ओरिजिनल प्राइस किती आहे त्याची इनिशियल प्राइस 2,50,000. ओके कॉस्ट प्राइस त्याची. त्याच्यानंतर रेट ऑफ डिप्रिसिएशन तर तो काय घ्यायचा निगेटिव्ह घ्यायचा -10%. बिकॉज इट इज डिक्रीज कमी होते. ओके दॅट्स वाय इट इज निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स आफ्टर 2 इयर्स त्याची प्राइस किती होईल. ओके फक्त याच्यामध्ये ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्याची प्राइस डिक्रीज होत असल्यामुळे आपण आर जो आहे रेट ऑफ त्याचं डिप्रिसिएशन तो निगेटिव्ह घेतला. बाकी सगळं आधीच्या प्रॉब्लेम सारखंच आहे. सो ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन हा आपला मेन फॉर्म्युला. याच्यामध्ये आपण 2,50,000 ओके 1. आता आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे इथे प्लस ऐवजी काय घ्यायचं -10 अपॉन 100. ओके रेस टू एन किती आहे 2 इयर्स. निगेटिव्ह काय घेतला कारण आर ची व्हॅल्यू काय आहे निगेटिव्ह आहे. देन 2,50,000 100 वन जा 100 त्याच्यातून 10 मायनस केलं तर किती येणार ते येणार 90 अपॉन 100 मल्टिप्लाय स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स घ्यायचे 90 अपॉन 100. ओके हे 100 वन जा 100 त्यातून 10 मायनस केले 90. आता इथे आपण काय करणार 0ला 2 0 कॅन्सल करणार. इथल्या 2 0ला हे 2 0 कॅन्सल करणार. आणि मग आता E इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 9 81. ओके 9 मल्टिप्लाय 9 81 आणि डबल 0 9 जा 81 आणि डबल 0. मग आता ए इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय 8,000 ओके 8,100 यांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपलं हे आन्सर किती येणार आहे 2,02,500. ओके हा आपला ए येणार. पण ऍक्च्युली आपल्याला काय विचारलं व्हॉट इज डिप्रिसिएशन. ओके डिप्रिसिएशन इन प्राइस. ओके इन प्राइस ऑफ मशीन. तर इथे डिप्रिसिएशन कसं काढायचं ओरिजिनल प्राइस किती होती 2,50,000. ओके जस्ट मिनिट मायनस लेस होऊन किती झाले प्राइस आता त्याची आफ्टर 2 इयर्स 2,02,500. तर हे याच्यातून मायनस करायचे आणि मग आपला आन्सर किती येणार आहे 47,000. दॅट इज कॉल्ड डिप्रिसिएशन इन द प्राइस ऑफ मशीन इज 47,000 रुपीज 47,000. हे खाली सेंटेन्स लिहायचं.
डिप्रिसिएशन म्हणजे ते कितीनं प्राइस कमी झाली. आधी 2,50,000 होती, नंतर 2,02,000 झाली. तर ते मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती त्याची काय असणार आहे, डिप्रिसिएशन इन द प्राइस. तर 47,000 सॉरी इथे जस्ट मिनिट 47,500 येणार ते मायनस केलं. सॉरी इथे हे घ्या 47,500 हे आन्सर येणार. हे नोट करा. मायनस केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. मायनस केल्यानंतर त्याचं डिप्रिसिएशन किती होणार आहे, त्याच्या प्राइसचं 47,500. ओके, हे नोट करा व्यवस्थित. तर हे झाल्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन. Now question number 5. Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is 4,036.80 at the rate of 16% per annum. आता इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं, पण त्याच्याही आधी आपल्याला इथे प्रिन्सिपल सर्टन प्रिन्सिपल म्हटलं म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. आणि मग आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं. तर काय काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. पी ची व्हॅल्यू आहे, सॉरी पी दिलेलं नाही, डायरेक्ट ए दिलेला आहे आपल्याला. अमाऊंट ऑफ, इथे बघू शकता तुम्ही, अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल म्हणजे ही अमाऊंट दिलेली आहे. किती दिली आहे, 4,036.80 रुपीज. नाव रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 16%. and in how many years, 2 years. so n is equal to 2 years. ओके, एवढी अमाऊंट होते. तर पहिल्यांदा आपल्याला प्रिन्सिपल त्याच्यातला फाइंड आउट करायला लागेल, आणि मग एकदा का प्रिन्सिपल फाइंड केला की मग आपल्याला त्याच्यावरून कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करता येईल. तर ह्या स्टेप्स आहेत त्याच्यातल्या. तर बघूया पहिल्यांदा प्रिन्सिपल किती येते ते फाइंड आउट करूया. तर हे करत असताना इथे ए इज इक्वल टू, इथे बघा 4,000 सॉरी ए इज इक्वल टू फॉर्म्युला लिहूया, पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. ओके, सो पी तर फाइंड आउट करायचा आहे. ए ची व्हॅल्यू पुट करूया 4,036.80. 1 प्लस आर ची व्हॅल्यू आहे 16 अपॉन 100 रेस टू एन. एन ची व्हॅल्यू किती आहे त्याला क्वेश्चन मध्ये दिलेली, एन इज इक्वल टू 2 इयर्स, त्यामुळे 2 ठेवली त्याची व्हॅल्यू. आता इथे पी मल्टिप्लाय हे करताना इकडचं आपण लिहूया 4,036.80. 100 1 100, त्याच्यामध्ये किती ऍड करायचे, 16, म्हणजे 116 अपॉन 100 त्याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे काय करणार आपण, 2 टाइम्स घेणार. 100 1 100, त्याच्यामध्ये 16, 116 झाले. परत अपॉन मध्ये आहे तसे 100 रेस टू 2. तर हे आपलं काय झालं, त्याचा आन्सर झाला. म्हणजे हे केल्यानंतर, सॉरी स्क्वेअर त्याच्यात घेऊ नका, जस्ट 2 टाइम्स आहे, परत स्क्वेअर लिहू नका. तर हे झालं. आता हे केल्यानंतर इथे आपण हा जो 4,036.80 आहे, तर याचे हा 0.80 जो आहे तो इथे काढून टाकले आणि हे असं लिहूया 4,03,680 अपॉन. आता डेसिमल किती प्लेसेस नंतर होता, तर आफ्टर 2 डिजिट. ओके, काय होता, डेसिमल होता, त्यामुळे इथे कितीने डिवाइड करायचं, 100 न. आफ्टर 3 प्लेसेस असतं तर 1000 न केलं असतं. आता इथे किती आहे प्लेसेस, 2 प्लेसेस आहे, त्यामुळे इथे किती 2 झिरो असणारा 1 वर 100 त्यानं डिवाइड करायचं. याला म्हणायचं त्याला कन्वर्ट करणं याच्यामध्ये. परत इकडे कुठला फाइंड आउट करायचा आपल्याला, तर पी फाइंड आउट करायचा. पी ऍज इट इज ठेवूया, आणि हा जो ब्रॅकेट आहे आपला तो इकडे आणूया, या साईडला, इथे या साईडला आणायचं. तर कसा आणायचं या साईडला आणताना, तर बघा इथे मल्टिप्लाय, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे काय, वरती 100 लिहायचं, खाली 116, वरती 100 लिहायचं, खाली 116. कारण काय, इक्वेशनच्या आपण राईट टू लेफ्ट जातो. ओके, त्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज होणार, त्याला म्हणायचं रेसिप्रोकल. ओके, तर अशा पद्धतीने इकडे आपल्याला पी मिळणार. तर सिम्प्लिफाय करून बघूया आता काय होईल. इथे बघा 100 ला 100 कॅन्सल होईल, हे डायरेक्ट. ओके, परत इथे पहिल्यांदा या नंबरला पहिल्यांदा 116 ने डिवाइड करूया. 116 1 जा, आणि हा जो नंबर आहे म्हणजे 4,03,000 ओके 680, तर त्याला कितीने डिवाइड करायचं, 116 ने. थोडं टेबल तयार करून तुम्ही ते डिवाइड करा, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये डिवाइड केल्यानंतर याला किती येणार आहे, 3,480. ओके, तर हे आन्सर येणार तुमचं. परत आणखीन इथे एक 116 आहे, तर याला डिवाइड करूया. 116 1 जा, आणि याला डिवाइड करायचं आलेला आन्सर. याला डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे तुमचं, डिवायडेड बाय 116. तर हे किती येणार आहे, 30 येणार आहे. ओके, तर असं दोनदा करायचं. म्हणजे ह्या पहिल्या 116 ने डिवाइड केलं की 3,480 येणार, परत डिवाइड केलं दुसऱ्या की 30 येणार. ओके,
सो ओव्हरऑल याच्यात काय राहिलं बघा, आता पी इज इक्वल टू आपण फाइंड आउट करत होतो. ओके, इथला पी मी जरा रफ करतो, हे कॅल्क्युलेशनचं आहे. इथं लिहूया पी इज इक्वल टू. तर काय काय राहिलं बघा याच्यात सगळ्यामध्ये. तर इथे राहिलं 30 आणि इथे 100. सो 30 मल्टिप्लाय 100. सो पी इज इक्वल टू किती येणार आहे तुमचं 3000. ओके, आणि मग क्वेश्चन मधला आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा. कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड करतो आपण, ए मायनस पी. सो ए किती आहे 4036.80 मायनस पी किती आहे 3000. 3000 आहे, तर इथे पॉईंट नाही आहे, त्यामुळे पॉईंट घ्या आणि 0 तर हे मायनस केल्यानंतर किती येणार इथे, तर 08 पॉईंटच्या खाली पॉईंट 6301. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज ₹1036.80. हा तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट असणार. इथे आपले तर हे फायनल आन्सर, कंपाऊंड इंटरेस्ट इज 1036.80. तर इथे आपले 1 to 5 क्वेश्चन आहेत ते आपले कम्प्लीट झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 6 पासून 10 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत पुढचे, तर ते सगळे बघू.